ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हेरवाड येथे खासदार धैर्यशील माने यांच्या विजयाचा जल्लोष। हेरवाड येथे खासदार धैर्यशील माने यांच्या विजयाचा जल्लोष मोठ्या प्रमाणात खासदार समर्थकांमधून फटाके व गुलाल उडवून साजरा करण्यात आला। लोकसभा 2024 चा निकाल लागलेला आहे। हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने दादा हे पुन्हा एकदा बाजी मारलेली आहे आणि काटेकी टक्कर का असेना पण दादांचा विजय हा नक्की झालेला आहे। आणि लोकांच्या मध्ये विरोधकांकडून एक संभ्रम निर्माण होत होता की दादांची लोकांना भेट होत नव्हती, दादा लोकांना भेटत नव्हते आणि विकास कामाबद्दल देखील शंका घेत होती। पण दादांनी केलेल्या विकास कामांबद्दल एक पुस्तक लिहून जाहीर केलं की कोणती कोणती कामे आणि कोणत्या मतदारसंघात झालेले आहेत, कोणकोणत्या गावात झालेले आहेत आणि याचाच पाठपुरावा म्हणून लोकांनी दादांना पुन्हा एकदा विजयी केलेला आहे। मी दादांना खूप खूप शुभेच्छा देतो। धैर्यशील दादा माने परत एकदा खासदार झाले आहेत। 8200 कोटीचा निधीच्या जोरावर आम्ही मतदान मागितलेलं आहे। त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी इथे जयसिंगपूरच्या सभेत संतोबाई मंदिरसाठी 4 कोटीचा निधी लावलेला आहे। त्या निधीच्या माध्यमातून हेरवाड गावाने भरघोस मतदान केलेलं आहे। दादा 2 वेळा खासदार झाले आहेत। बाळासाहेब माने थोरले साहेब 5 वेळा खासदार झाले। त्यांचा विक्रम मोडण्याचं दादाच फक्त करणार आहेत। मंगळवारी सायंकाळी येथील खासदार माने समर्थकांनी गावामध्ये प्रचार रॅली काढून तसेच फटाके व गुलाल उडवून विजय उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी अनिल आकिवाटे, जितेंद्र देसाई, अर्जुन जाधव, सुरगोंडा पाटील, छाया सूर्यवंशी, संजय पुजारी, अमृत चव्हाण, वैशाली पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते। अत्यंत अतितज्ञ झालेल्या निवडणुकीत धैर्यशील मानेला प्रचंड म्हणजे आपल्या संपूर्ण हातकणंगले मतदारसंघात अगदी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आणि अगदी चांगल्या रीतीनं जे सुरुवातीला जे वाटत होतं ते त्यांचा संपर्क नाही पण जनतेला दाखवून दिला। काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे जनताही असतात आणि त्यामुळं त्यांच्या केलेल्या कामाचं श्रेय त्यांना मिळालं असं वाटलं तर काय वावगं होऊ नये। आणि हे जनतेचा कौल धैर्यशील दादांच्या पाठीमागे आहे 100% मानायला काही हरकत नाही।